हॅलो मैत्रिणींनो, सगळेजण कसे आहात? खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवत आहे, कारण आम्ही सगळेजण बाहेर चाललेलो आहेत. तर हे बघा, एवढे सगळे रेडी होत आहे. फैजूला पण नेणार आहे, कबीरला पण नेणार आहेत. आम्ही लेडीज चाललेलो आहे. तर बाहेर जाण्यासाठी थोडंसं चांगलं दिसणं गरजेचं आहे. त्यामुळे मी आज मस्तपैकी हेअरस्टाईल करणार आहे. तर ती कशी करणार आहे बघूया पुढे. तर मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण सुंदर दिसावं. सुंदर दिसण्यासाठी लेडीज काय करतात? पार्लरमध्ये जातात, हेअरस्टाईल करतात, फेस लुकिंग करतात. पण सगळं सौंदर्य तर लेडीजचं केसांमध्ये असतं. तर केसांची हेअरस्टाईल करण्यासाठी लेडीज दरवेळेस आपले पार्लरमध्ये जात असतात. पण प्रत्येक वेळेस आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे मी एक आगरो ब्रँड कंपनीचा 4-in-1 हेअर स्ट्रेटनर मागवला आहे. आणि या स्ट्रेटनरनी तुम्ही कर्ली हेअरला स्ट्रेट करू शकता आणि स्ट्रेट हेअरला कर्ली पण करू शकता. आणि याने तुम्ही क्रिम्पी आणि वेव्ह पण करू शकतात. एवढ्या सगळ्या हेअरस्टाईल करायला मिळतात, त्यामुळे याला नाव 4-in-1 दिलेले आहे. तर चला याला कसं वापरायचं तुम्हाला सांगते. तर हे आहे आगारो ब्रँडचे 4-in-1 हेअर स्ट्रेटनर, ज्याने तुम्ही स्ट्रेट हेअर, कर्ली हेअर, क्रिम्पिंग आणि वेव्ह या सर्व गोष्टी करू शकता. व एवढे सर्व करण्यासाठी तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा प्रोडक्ट वापरायची गरज नाही, कारण हेच आहे आपले 4-in-1. यामध्ये तुम्हाला मिळणार आहे केराटिन इन्फ्युज सिरॅमिकल कोटेड प्लेट्स, जे तुमच्या केसांना फ्रिजनेस पासून वाचवते. याचा टेम्परेचर 230 सेल्सिअस पर्यंत मिळतो. याची डिझाईन खूप सिंपल आणि स्टायलिश आहे आणि हा रोज गोल्ड आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन मध्ये बघायला मिळतो. याच्यासोबत तुम्हाला लॉंग पॉवर केबल बघायला मिळते. त्याचसोबत तुम्हाला याच्या केबलला चिटकवून हँगिंग लूप बघायला मिळेल, ज्याला तुम्ही तुमचं काम झाल्यावर अटकूनही ठेवू शकतात. व ही केबल 360 डिग्री टर्न होते, ज्याने हेअर स्टायलिंग करताना खूप इझी होऊन जाते. त्याच्याच पुढे तुम्हाला कूल टच टिप बघायला मिळते, जो अजिबात गरम होत नाही आणि त्याला पकडून आपण हेअर स्टायलिंग करू शकतो. जेव्हा क्रिम्पिंग प्लेट्सला ओपन करायचे आहे, त्यावेळेस सर्व प्लेट्सला पकडून बटनाला राईट साईडला ढकला. क्रिम्पिंग प्लेट्स ओपन होऊन जाते आणि बटनला लेफ्ट साईडला दाबले की वेविंग प्लेट्स ओपन होऊन जाईल. आणि सर्व प्लेट्सला झाकून बटनाला सेंटरला घेतले तर सर्व प्लेट्स लॉक होऊन जाते व हे बनेल 32 mm चा कर्लिंग बॉन्ड. हे आहे त्याचा क्लॅम्प, जो कर्ली हेअर करताना केसांना होल्ड करण्यासाठी कामी येतो. जर हेअर स्ट्रेटनरला ओपन करायचे असेल तर क्रिम्पिंग प्लेट्सच्या वर बटन आहे, ज्याला पुढे ढकलायचे आहे, जेणे हेअर स्ट्रेटनर प्लेट्स ओपन होऊन जाईल. त्यानंतर आहे त्याचे पॉवर ऑन ऑफ बटन, ज्यावर इंडिकेटर पण दिलेले आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते याचा वापर कसा करायचा. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला केसांची क्रिम्पिंग स्टाईल करून दाखवते. तर सगळ्यात आधी केसांचा एक भाग घ्या व केसांना क्रिम्पिंग प्लेट्सच्या आत घालून एका जागेवर 4 ते 5 सेकंद थांबून हळूहळू क्रिम्पिंग करू शकतात व व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि याचा क्रिम्पिंगचा फायदा असा होतो, जर तुमचे केस पातळ असतील तर त्यामध्ये व्हॉल्यूम तयार होते. पुढे मी करून दाखवत आहे वेव्ही प्लेट्सने वेव्ही हेअर कसे करायचे. तर यामध्ये केसांचा एक भाग घ्या, वेव्ही प्लेटला 2 ते 3 सेकंद होल्ड करा, ज्याने तुम्हाला समोर दिसत असेल की किती छान वेव्ही तयार झालेले आहेत. आणि याच्या प्रकारे एक एक भाग घेत पूर्ण केसांना तुम्ही असेच वेव्ही हेअरस्टाईल देऊ शकतात. तर सगळ्यात आधी स्ट्रेटनिंग प्लेट्सला ओपन करा. हेअरचा एक भाग घ्या, स्ट्रेटनिंग प्लेट्सच्या आतमध्ये टाका व कूलिंग टिप आहे त्याला पकडून 2 ते 3 सेकंद ठेवा. हळूहळू खालच्या दिशेने सरकवत न्या. तुम्ही बघू शकता किती इझिली आहे वेव्ही हेअरला पूर्णपणे स्ट्रेट करणे. शेवटी मी दाखवत आहे की केसांना कर्लिंग कसे करायचे. तर कर्ली करण्यासाठी केसांचा एक भाग घ्या आणि त्याच्या टोकाला क्लॅम्प मध्ये होल्ड करा. हळूहळू व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे उंडला वरच्या दिशेने फिरवा, जेणेकरून सर्व केस उंडला रोल होतील. आणि दाखवल्याप्रमाणे केसांच्या पोझिशन मध्ये 30 सेकंद होल्ड करा आणि त्यानंतर केसांना रिलीज करा. तर बघितले तुम्ही किती इझी आहे केसांना कर्ली करणे. त्याचप्रमाणे तुम्हाला सेक्शन बाय सेक्शन केसांना कर्ली करायचे आहे. तर बघितलं मैत्रिणींनो, आगरो ब्रँडच्या 4-in-1 हेअर स्ट्रेटनर यूज करणं किती इझी आहे व 4 प्रकारच्या स्टाईल मध्ये बदलणे. तर एवढंच नाही, 2 इयर्स मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी पण आहे यावर. त्या पैशामध्ये एवढे फीचर्स असणारे हेअर स्टाईलर मिळणं सोपे नाही. तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपली लिंक देत आहे, तिथं जा आणि बाय करा. आम्ही आलोय शॉपिंग करण्यासाठी. मम्मी मीनास तिथं आहे, मी आणि मम्मी इकडे आहे. तर आमची शॉपिंग झालेली आहे. मला पण सगळ्या घेतल्या मम्मीने, धोंड्याच्या, मीनासला पण घेतल्या. तर आम्हाला एक गिफ्ट लागलेला आहे, जो आता फैजू घेणार आहे. माझे पण दाखव. थांबा, मी घरातली चप्पल घालून आली आहे. छान आहे, डायमंड मध्ये.
फैजूला पण, कबीरला पण घेतला आहे. हे बघा, कबीर 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 बता त्याला. अरे 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 कबीर दाखवत नाही कबीर. ए फैजू बिस्किट खात आहे, बता फैजू. तर मी तुम्हाला दाखवते आपल्याला गिफ्ट काय मिळाला. एक कुपन मिळाला आहे की आपल्याला 500 रुपयाची साडीवर, म्हणजे 1000ची साडी घेतली किंवा ड्रेस घेतला तर तुम्हाला फ्री मध्ये 500 रुपये कमी होणार. तर मग आता बघूया काय आहे आणि कसं. ते दोघे जणी गेलेत बघायला साड्या आम्हाला दोघींना सोडून. माझं स्वतःचं साज कलेक्शन आहे पण यांना फ्री मध्ये कुपन मिळाले आहे गोल्ड आणि सिल्वर घेतल्यामुळे. यांनी माझं पूर्ण डोकं खाऊन पूर्ण साड्या घेत आहे बघा, फ्री मध्ये मिळणार बघा हे. मॅडम मी काल तर काही घेतलं नाही, त्याच्यामुळे आज मला घेऊन आले. तुम्हाला दाखवतो बघा. घेतलंय बघा यांनी. आता कपडे चेंज तर दिसतातच तुम्हाला. दाखवतो काय काय घेतलं. थांबा, उधर आहे ना उनके पास आहे, बिल होतं आहे. मॅडमची मजा आहे. ठेंगा ओके का ठेंगा होता तो. ओके ओके माईक नाही आणला आहे मी आज. नाईस. तर बघितलं तुम्ही, अशा प्रकारे आपली खरेदी झाली. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता नाशिकमध्ये असा वातावरण होऊन इथं पाऊस पण पडलेला आहे मस्त विजांचे कडकटासह. काल मी आली होती, मला आवडली होती हे मंगळसूत्र, पण मी घेऊ शकत नव्हते म्हणून यांना घेऊन आले आणि आज फायनली घेऊन टाकलं. आज ते घेऊ शकत होते. मी असल्यामुळे आज ते घेऊ शकत होते. त्यांना माहित होतं खिसा गच्च आहे, तर चला फाडूया. तर बघू शकता आज 2 तारीख आहे आणि आजच बरोबर ते पाऊस पडलाय. नाहीतर नाशिकमध्ये पाऊसच नव्हता. सगळीकडे पडतोय पाऊस, पण नाशिकमध्ये पाऊसच पडायचा बंद झाला काय माहिती. नाहीतर इथं आहे ना असा पाऊस येतो ना, अवकाळी पाऊस येतो, कधीही येतो. म्हणजे अशी बघता बघता ढग तयार होतात. आज पण तसंच झालं. बघता बघता ढग तयार झाले आणि लगेच पाऊस एकदम चालू झाला. एकदा पडून गेला आणि परत ढग तयार झाले, परत पडला. सगळे खुश झालेत. आबा बाईकवर आलेत. आता आम्ही जाणार आपल्या पॉम मध्ये जाऊया. चला खुश खुश. मम्मी आमचे विनाकारणाचे दोघांचे 4-5 तास जातात नुसतं बसून. खुश होणार होतो खुश. चला बघूया आता घरी. जिरली काय झालं ती जिरली ना आपली. थांबा लॉक दार काढायला उपसून. चला आता जाऊया घरी. जाऊन बघूया कबीर उठलाय आता झोपेतून. 4 तासात त्याने पण झोप घेतली मस्त. बघूया आता चला. हाय हाय हाय. बैठे क्या बैठो डिग्री तो नाही. तर मित्रांनो बघितलं तुम्ही की आम्ही सोनं वगैरे घेऊन आलो आणि सणाचा आल्यानंतर खाली कस्टमर आलं होतं मम्मीच्या दुकानामध्ये आणि त्याच्या गडबडीत लवकर खाली गेले आणि पाय सटाकला ती झाला उद्योग. आता गोळ्या वगैरे घेतल्यात आपण. तर आता जाऊया घरी आराम करूया. तर आता असा हा ब्लॉग आपला झाला. सगळ्या त्याच्यामध्ये आनंद पण भेटला आणि दुःख पण भेटलं. दोन्ही सणालाच भेटले.
जे व्हिडिओ नाही आणले काय संध्याकाळी यायला दालनी काय नाही मम्मी नाही बोलले दालनी काय दालनी काय नाही. आता फ्रॅक्चर तर नाही सांगितलं त्यांनी. ते म्हटले तर आता गोळ्या वगैरे घेऊया. गोळ्या वगैरे घेतल्यानंतर जर दुखत राहिला तर मग त्याचा एक्सरे वगैरे काढून मग तिथून मग त्यांची पुढे ट्रीटमेंट होणार. आज कबीरला तुम्ही सांभाळायचे रात्री. कबीरला मीच सांभाळतो. तर चला अशा गमत्या होत राहतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आज त्यांना मस्त पट्ट्या वगैरे पायातल्या मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर त्याच्यासोबत त्यांना दर्द पण मिळाला पायालाच. तर चला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.